नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. निवडणुकांची धामधूम शिगेला पोहोचलेली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलाय आणि याच सगळ्या बिझी प्रचारामधनं आपल्यासाठी आज मुलाखतीला खास वेळ दिलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. अजित दादा, आपलं पुढारी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये विशेष जोर लावलेला आहे. म्हणजे असं म्हणतात की स्थानिक निवडणुका म्हणजे वॉटर मीटर गटर, पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही यावेळेला वेगळ्या मुद्द्यांवर प्रचार करताय आणि पुणेकर पिंपरी चिंचवडकरांसाठी खास मुद्दे तुम्ही आणलेले आहेत, ज्याच्यावरनं असं सांगितलं जातं, इथले स्थानिक सांगतायत की मत झुकायला लागलेलं तुमच्या बाजूने. नम्रता, ह्याच्यामध्ये कुठल्याही निवडणुका म्हटल्यानंतर जी काय आम्हाला माझ्या मनाला जे वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पुणे पिंपरी चिंचवड हे आमचं होमटाऊन आहे. त्या पिंपरी चिंचवडनी पहिल्यांदा मला राजकारणामध्ये संधी दिली. लोकसभेला उभा होतो 91 साली, त्यावेळेस पिंपरी चिंचवड पूर्ण शहर हे बारामती लोकसभा मतदारसंघात होतं आणि त्यावेळेस माझा त्या शहराशी तसा काही संबंध नाही. माझा संबंध होता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, तेवढ्या त्या 4 तालुक्याशी, हवेलीशी थोडाफार. पण तिथं मला चांगली मतं मिळाली. मी 3.5 लाख मतांनी त्यावेळेस निवडून आलो आणि हे सगळं करत असताना मी विचार केला की ह्या लोकांनी एवढं प्रचंड आपल्याला बहुमत दिलंय, मतदान केलंय. मला राजीनामा द्यावा लागला साहेबांना डिफेन्स मिनिस्टर केल्यानंतर. तिथं ती जागा खाली करावी लागली. मी महाराष्ट्रात आलो विधानसभेमध्ये. पण मी ठरवलं की ह्या शहराला आपण चांगलं करायचं आणि त्यापासून सुरुवात केली. 25 वर्ष लोकांनी पण मला साथ दिली. 25 वर्ष तिथं डेव्हलपमेंट, तिथला हे रोड्स, तिथले डिवायडर, तिथले फ्लायओव्हर, तिथले उद्यानं, तिथली क्रीडांगणं, तिथले स्लममध्ये काही चांगले घरं व्हर्टिकल बांधून अशा खूप गोष्टी केल्या आणि ते पिंपरी चिंचवडकर पण ॲक्सेप्ट करतात. ते आजही म्हणतात की हे आमच्या शहराला आकार देण्याचं काम, रस्ते रुंदच्या रुंद करण्याचं काम. रस्ते रुंद करताना वाईटपणा फार घ्यावा लागतो, कारण लोकांचे जे काही घरं असतात ती मागं सरकावी लागतात किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था करावी लागते. पण आम्ही ते केलं आणि ते शहर देशातली एक बेस्ट सिटी म्हणून पारितोषिक मिळालं. डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना एवढं चांगलं काम केलं आम्ही. पण नंतर ते आम्हाला 2017ला बाजूला केलं आणि बाजूला केल्यानंतर ज्यांच्या हातात स्थानिकांच्या ते गेलं त्यांनी इतका चुकीचा कारभार चालवला, त्याचे पुरावे मी देतोय. त्याच्याबद्दल ते समोरचे उत्तर देऊ शकत नाही. आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका आज कर्ज रोखे काढलेले आहेत. आशिया खंडामधली चांगली महानगरपालिका आज तिथलं 4,000 कोटी रुपये वेगवेगळ्या विभागाची बिलं देणं बाकी आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी पुरावेनिशी सांगतोय. त्याच्याबद्दल लोकांनाही पटतंय की बाबा इथं झालंय, सॉफ्टवेअरमध्ये झालं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झालं, झाडं मोजताना झालं, कुत्र्याची नसबंदी करताना झालं. अशा अनेक गोष्टींच्या मध्ये तिथं चुका झालेल्या आहेत आणि रिंग केली जाते. ठराविक लोकांना टेंडर दिलं जातं. प्रचंड त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. हे सगळं दिसतंय आणि त्याच्यामुळे मी सांगतोय लोकांना की असं आहे, तर आता बदल करा. पण ही एवढी मोठी कामांची यादी असताना सुद्धा मुख्यमंत्री कालच्याच मुलाखतीत म्हणाले की अजित पवार बोलतात आणि आमचं काम बोलतं. मुख्यमंत्र्यांना तो अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. सत्तेतले मित्र आहेत ना ते असले म्हणून काय, त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याच्यावर कसा आक्षेप घेऊ शकतो. पुण्यामध्ये तुमच्या जाहीर ते जरी तसं म्हणलं तर महाराष्ट्रातल्या जनतेला माहितीये की अजित पवार कामाचा माणूस आहे का बोलणारा माणूस आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पुण्यामध्ये तुम्ही एक खूप मोठं आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलंय की सत्ता आली तर मोफत मेट्रो आणि बसचा प्रवास तुम्ही पुणेकर नागरिकांसाठी जाहीरनाम्यामध्ये तुमच्या सांगितलेला आहे. आणि विश्लेषक असं म्हणतात की लाडकी बहीण योजनेने जो परिणाम राज्यामध्ये केला तो पुण्यामध्ये परिणाम या योजनेमुळे होऊ शकतो. पण त्याच्यावर टीका होतीये. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की तिजोरीवरती परिणाम करणारी ही योजना, अशा शब्दात अशा आशयाची टीका केली आहे. आपल्याला माहिती करता आम्ही ज्या योजना देतो राज्य सरकार, त्याच्यात आमच्या अर्थसंकल्पाच्या 10% त्याच्यामध्ये जे काही भार आहे तो आम्ही उचलतो. इथं ही योजना दिलेली आहे, त्याच्यात फक्त दोन्ही महानगरपालिकेला त्यांच्या अर्थसंकल्पातनं 2 ते 2.5% भार उचलावा लागणार आहे. तुम्ही मला सांगा नम्रताजी की 2.5% भार उचलून ट्रॅफिक जर मोठ्या प्रमाणावर वाहनं कमी होऊन प्रदूषण कमी होणार असेल आणि लोक मेट्रोनी जाऊन तिथं 1
इंच पण प्रदूषण होणार नसेल आणि तिथं PMPML जाऊन देखील त्याच्यामध्ये EV बसेस आहेत तिथंही प्रदूषण होणार नाही. आज तुमचं माझं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये फार वरच्या क्रमांकावर गेलेलं आहे. लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. लोकांना व्हायरल इन्फेक्शन व्हायला लागलेलं आहे. त्यांना श्वास घेण्याच्या करता त्रास व्हायला लागलेला आहे. बऱ्याचदा आम्ही ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आम्ही सांगितलं ना सकाळी 7ला टेक ऑफ घेऊ, पायलट सांगतात हेलिकॉप्टरचे 8:30 पर्यंत आपल्याला टेक ऑफ घेता येणार नाही, व्हिजिबिलिटी नाहीये, धुळीचे कण, पोल्युशन यांनी लोकांच्या लक्षात येत नाही. परंतु ज्या प्रकारे त्रास होतो हा त्रास कमी करण्याच्या करता आणि हे 2-2.5% तिथं खर्च केला तरी आता जी तिकीट वगैरे काढली जातात त्याच्यात ते भागतंय. आणि हे सगळं होत असताना आता पिंपरी चिंचवडमध्ये 23 लाख वाहनं रजिस्टर झालीत. आपल्या इकडे 30 लाख वाहनं रजिस्टर झालीत. इथं मी 15 लाखच वाहनं रोडवर म्हणतोय, तिकडं आम्ही 10 लाखच म्हणतोय. ही एवढी वाहनं 15 10 25 लाखातली माझं म्हणणं 10 लाख वाहनं जरी कमी झाली इथं मोफत प्रवास करायला मिळतो तर 10 लाख वाहनांचं कारण नसताना पेट्रोल डिझेल अर्धा लिटरच जास्त धरलंय. आणि एवढ्या लोकांचा प्रवास पूर्वी तुम्ही एका ठिकाणून तिकडे जात असताना तुम्हाला 15 मिनिटं लागायची, आता त्याच गोष्टीला 1 तास लागतो. वाहतूक कोंडीमुळे, ट्रॅफिक जाम आणि वाहनांची संख्या, त्याच्यामुळे वाहनांची संख्या कमी होईल. आपण अनेक शहरांमध्ये परदेशात कधी जाण्याची संधी आपल्याला मिळाली तर आपण पहा तिथं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट इतकी सुंदर असते. माणूस अजिबात असं चालत जातो तिथून बस. हे सगळं तिजोरीच्या गणितात बसेल का? मी तेच सांगतो ना, 2-2.5% खर्च आहे ना. ते मी आता एवढा वेळ नाही, मी ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं, काल पण दाखवलं की किती वाहनं कमी होणार, किती इंधनाची बचत होणार, किती जे तास असतात लोकांचे वाया जातात, किती लाख लोकांची जातात. 10 लाख समजा आता मी मगाशी सांगितलं तसं 15-25 लाख वाहनं आहेत, त्याच्यातले 10 लाख वाहनं कमी झाली तर 10 लाख लोकांचे तास वाचले ना. आणि राहिलेल्या 15 लाख लोकांना लवकर जायला मिळेल ना. आणि त्यांना रस्त्यामध्ये जास्त थांबावं न लागल्यामुळं त्यांना तिथं वेळेची त्यांची बचत होऊन इंधनाची पण बचत होणार. मी फार विचारपूर्वक केलं. मी असा कसा तरी काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलेलं नाही, कारण मी पण राज्याचा 11 वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय. त्याच्यामध्ये जे त्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत, रिटायर झालेले आहेत, आज काम करतायत, त्या सगळ्यांशी त्याच्याबद्दल उभं आडवं तिरकं सगळं विचारपूर्वक करून मला ज्यावेळेस पटलं की हे मी करू शकतोय आणि इतरांनी पण सांगितलं की हे असं होऊ शकतं, त्यावेळेस मी हा निर्णय जाहीर केला. आणखीन एक मोठं राजकीय पाऊल तुम्ही या निवडणुकीत उचललंय ते म्हणजे राष्ट्रवादीचे जे 2 भाग झाले होते ते 2 भाग या निवडणुकीमध्ये एकत्र आलेत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये. ही कशाची नांदी आपण भविष्यातली काही बातमीची समजायची? कार्यकर्त्यांची मागणी होती की आम्ही पहिल्यांदा शिवसेनेबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेना म्हणली की आम्ही भाजपबरोबर युती करतोय. आणि शेवटच्या क्षणी त्यांना कळलं की आपली आता इथं युती होत नाही, तोपर्यंत मग काहीतरी मताची विभागणी होऊ नये, खालच्याही कार्यकर्त्यांचं ऐकलं जावं, ह्या उद्देशाने पहिल्यांदा आमचं होत नव्हती, परंतु पुन्हा मागे सरकलो आम्ही आणि काही ठिकाणी 1-2 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती केल्या. मग मात्र प्रश्न निघाला आणि त्या प्रकारे आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातोय. आता राज्यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये भाजप आणि शिवसेनेसोबत एकत्र आहात. आता स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या आघाड्यांवरती जरी तुम्ही लढत असाल, निवडणुकांमध्ये एकमेकांवरती टीका सुद्धा कशा विखारी भाषांमध्ये होते हे सगळं बघताय. तुम्ही खरंच या महायुतीमध्ये तुमचा पक्ष म्हणून तुम्ही खुश आहात, आनंदी आहात? आम्ही सरकारमध्ये आहेच ना, आम्ही काम करतोय, सगळं काही करतोय. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काही भाषणं ऐकल्यावर तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. ह्या निवडणुका जर नसत्या तर कधी तुमच्या मनात हा प्रश्न तरी आला होता का? सगळेजण म्हणायचे की यांचं सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे आणि आज पण चांगलं चाललेलं आहे. हे जे चांगलं चाललेलं आहे आणि
पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही सगळी राष्ट्रवादी एकसंध येऊन लढणं हे कुठेतरी एनडीए सोबत शरद पवारांना आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत आणि स्वतः अजितदादा हे प्रयत्न करतात अशी एक चर्चा सुरू आहे. त्या चर्चेला सुतराम त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. पण असं झालं तर अजितदादांना आवडेल का ते? मी आज फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. मी दुसरा सध्या काही विचार करत नाही. रोज मला वेगवेगळ्या ठिकाणी रोड शो करावे लागतात, सभा करावं लागतात, जावं लागतं, हे करावं लागतं. त्याच्यावर फर्स्ट प्रायोरिटी सध्या तिथं आहे. एकदा या निवडणुका झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. सत्तेमध्ये ज्यावेळेला राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे एकत्र येतात, अनेकदा असं होत आहे की भाजपचे नेते या निवडणुकांमध्येच नाही पण बरेचदा सांगतात की शिवसेनेसोबत आमची नैसर्गिक युती आहे, राष्ट्रवादीसोबत आमची राजकीय युती आहे. या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही सुद्धा म्हणाल की भाजपची राक्षसी भूक आहे सत्तेसाठी. सत्तेमध्ये त्या तिथं स्थानिक लेवलला होतं ते, राज्यामध्ये नाही. पिंपरी पण नाही, भाजपची राज्यापर्यंत मी राज्याच्या सरकारमध्येच आहे. मी राज्यामध्ये कसा बोलू? पण भाजप नेत्यांची 100%ची महत्वाकांक्षा कधी लपवून नाही ठेवलेली आहे. ठीक आहे ना. प्रत्येक पक्षाला तुम्हाला जसं वाटतं की तुम्ही ज्या चॅनलमध्ये काम करताय आपलं जास्तीत जास्त आपल्याला आपला नंबर वरचा यावा, या पद्धतीनं तुमचं TRP तुमचा वाढावा असं तसं तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना वाटत असतं, तसं आमच्या सर्वच राजकीय पक्षांना वाटत असतं की आपला पक्ष मोठा व्हावा, आपला पक्ष जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात. आणि ते मनुष्य स्वभाव, ते चुकीचं काय? पण ह्या भाजपच्या 100%च्या लढाईमध्ये तुम्ही किंवा एकनाथ शिंदे यांच्यासमोर बऱ्याच अडचणी येतात असं नाही वाटत? म्हणजे अगदी गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना द्यावा लागले राजीनामा, त्याचबरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा, दुर्दैवाने पार्थ पवार यांचं समोर आलेलं प्रकरण, आणि आरोप असे होते की ही प्रकरणं सोयीनं बाहेर निघाली असे आरोप होत होते. अजित पवार याकडे कसं बघतात? मी त्याच्याकडे जसे आरोप झालेले आहेत त्याच पद्धतीनं बघतो. हे चालत असतं राजकारणात. पण म्हणजे तुम्हाला मान्य आहे की हे प्लांट करण्यात आलेलं होतं? हे मध्ये मी माणिकराव कोकाटेचा राजीनामा घेतलाय. मी अजूनही तुम्हाला दाखवतो. हे जे काही तुम्ही अंदाजे सगळं व्यक्त करताना, मी माझ्या सहकार्याचा राजीनामा घेतला. मी कशा डंक पेटला पाहिजे किंवा राजीनामा घेतला? आम्ही बसून धनंजय मुंडेंचा त्यावेळेस राजीनामा त्या ठिकाणी घेतलेला होता. त्याच्यात लगेच तुम्ही तुमच्या वेगळ्या हे विचार करून असं झालंय किंवा सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला असं कळलंय, असं काही नाही. मी आता प्रत्येक गोष्ट सांगत बसत नाही. पण आम्ही आमचा राजीनामा घेतलाय. आमच्यामध्ये कुणाचा राजीनामा घ्यावा आणि कुणाला मंत्री करावं, आम्हाला जो कोटा ठरवून दिलेला आहे तो सर्वस्वी अधिकार आमचा आहे. एकनाथ शिंदे साहेबांना कोटा ठरवून दिलाय तो सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे आणि ते तर राज्याचे प्रमुखच आहे, बाकीचा अधिकार त्यांचा आहे. चर्चा अशा कानावर येतात, कधी एकनाथ शिंदे नाराज आहेत, कधी त्यांना डावललं जातं, कधी त्यांच्यावरती दबाव तंत्राचा वापर, अशा चर्चा कानावर येतात. कधी अजित पवारांना दिल्लीला जावं लागतं, मोठमोठ्या नेत्यांशी भाजपच्या चर्चा कराव्या लागतात. सगळं काही आलबेल आहे राज्यामध्ये, सर्व आलबेल आहे. आपण निर्धास्त राहा, आपण काही काळजी करू नका. आमचा फार चांगलं चाललंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा जर महापौर झाला, हिंदू असेल की मुस्लिम असेल? मी एवढंच त्याच्याबद्दल सांगेन, तो पुण्याचा नागरिक असेल. आम्ही जात पात धर्म बघून तिथं बसत नाही. पुण्याच्या निवडून आमच्या आलेल्या मध्ये जो त्याच्यामध्ये आम्हाला सगळे नगरसेवकांशी चर्चा करून बहुमताचा आदर करून आम्ही जो निर्णय घेऊ तो आम्ही तुम्हाला सांगू. आज आपण हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतोय. आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत, आपण सगळे माणसं आहोत. त्याला पहिल्यांदा प्राधान्य द्या ना. आता इथं पण एवढे सगळे बसले, वेगवेगळ्या जाती, कशाला जातींच्या पलीकडे जाऊन आपण काम करू ना. नाही, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या बाबतीत कौतुकच म्हणायला हवं, कारण मला माझे रिपोर्टिंगचे दिवस आठवतात ज्यावेळेला राष्ट्रवादीने मराठी पुण्यामध्ये शीख महापौर दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हे किती महत्वाचं आहे ह्याचा अंदाज आहे. पण आता जे राजकारण ह्या अशा मुद्द्यांभोवती फिरतं त्याबाबत अजित पवारांना काय वाटतं? मला हे अजिबात योग्य वाटत नाही. परंतु शेवटी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, संविधानाने तो दिलेला आहे. त्याच्यामुळं लोक मतं मिळवण्याच्या करता वेगवेगळे भावनिक मुद्दे टाकून काय त्याच्यातून आपल्याला साध्य करता येतं का, अशा प्रकारचा प्रयत्न करतायत.
ज्याचं त्याला लखलाप. याचाच एक सायलेंट व्हर्जन म्हणजे अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावेच लागतील वगैरे असं तुम्हाला निक्षून सांगण्यात येतं काही नेत्यांकडनं. मी त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकलं असेल की निवडणूक झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका सांगेन आणि मला सगळ्या वडीलधारी वंदनीय पूजनीय लोकांच्या बद्दल आदर आहे. ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे. लातूरमध्ये काहींनी जाऊन विलासरावजींच्या बद्दल काय वक्तव्य केलं आणि नंतर पुन्हा ते दुरुस्त करण्याच्या करता कसा त्रास झाला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे कशा करता आज जी व्यक्ती हयात नाही ती व्यक्ती हयात नसताना आज जग 21व्या शतकाकडे चाललंय. त्याच्यामध्ये एआयचा वापर करतायत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोलू ना. आपल्या इथल्या सुविधा काय द्यायच्या त्याच्याबद्दल बोलू ना. हे काहीतरी कुठला तरी मुद्दा काढायचा जो मुद्दा चर्चेला पण नाही आणि त्याच्यातून नवीच चर्चा सुरू करायची आणि लक्ष दुसरीकडेच डायव्हर्ट करायचं. हे जे काही प्रकार चाललेत ना ते आपल्या दृष्टिकोनातनं कितपत योग्य आहे तो सगळ्यांनीच अंतर्मनात विचार करावा. विलासरावांची आठवण निघाली म्हणून विलासरावांच्या काळामध्ये आपण काम केलेलं आहे सत्तेत राहून. त्यानंतर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातही तुम्ही सत्तेत राहून काम केलेलं आहे आणि आता तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत राहून काम करताय. ते मुख्यमंत्री असताना काम करणं आणि आता काम करणं यात काही फरक जाणवतो का? काही फरक नाही जाणवत, कारण प्रत्येक जणाची कामाची पद्धत वेगळी असते. आता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कारकीर्द आम्ही बघितली नाही, परंतु लोक सांगतात ते इतके जबरदस्त कारकीर्द होती. इव्हन वसंतदादांची, इव्हन पवार साहेबांची लोक अशा आठवणी काढतात आणि प्रत्येकाच्या कारकिर्दीमध्ये काही ना काही सांगण्यासारखं असतंच. एकीकडे देवेंद्र फडणवीस सांगतात की आमची जरी आम्ही विरोधात लढत असलो तरी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे, आम्ही राज्यामध्ये सत्तेत एकत्र आहोत, आमची मैत्री आहे. पण दुसरीकडे इकडे पुण्यामधले खासदार सांगतायत की ही आमची नुरा कुस्ती नाहीये, ही आमची खरी कुस्ती आहे. तिकडे भाजपचे आमदार तुमचं नाव घेऊन टीका करतायत. कसं, कुठे चाललंय, कुठल्या दिशेने चाललंय? मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मी माझं काम करतोय. मला ह्या दोन्ही शहरामधले जे प्रॉब्लेम्स आहेत, आज इथली विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, आज आपले नाट्यगृह बालगंधर्व असतील किंवा इतर नाट्यगृह असतील, त्याची झालेली दुरावस्था, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. त्याला आपल्याला वेळ कमी पडेल. त्याच्यामुळं इथल्या सर्व घटकातल्या पुणेकरांना दैनंदिन जीवनामध्ये जे महत्वाचे प्रश्न भेडसावत आहेत, पाणी, स्वच्छता, प्रदूषण, त्याच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये हायटेक आरोग्य सुविधा, ह्या 5-6 गोष्टीला मी टार्गेट केलेलं आहे आणि त्या संदर्भात माझं काम खड्डेमुक्त रोड्स, ट्रॅफिक च्यामध्ये ट्रॅफिक सेन्स म्हणजे वाहतुकीच्या करता शिस्त आणणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या. याच मुद्द्यावरनं राष्ट्रवादीने पुणेकरांचं हृदय कॅप्चर केलेलं होतं. इतके वर्ष सत्ता त्यांनी पुण्यावरती केली. म्हणजे पुणे म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण बनलेलं होतं. हिंजवडीचा आयटी पार्क असेल, बीआरटी असेल, कॉन्क्रीट रोड्स असतील, अशी सगळी कामांची यादी आहे तुमच्या. पण कुठेतरी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने हे समीकरण बदललं. इथल्या आमदाराचे पक्ष बदलायला लागले, आमदार वेगळ्या पक्षाचे यायला लागले, ते महापालिका भाजपकडे जायला लागली, इथले खासदार दिसायला लागले वेगळे. का हा होल्ड सुटत चाललेला आहे? त्या संदर्भामध्ये मोदी साहेबांचा इतका जबरदस्त करिश्मा आणि त्यांची वेव एवढी जोरात आली की त्या काळात 14ला ते आले आणि 17ला निवडणुका झाल्या. अशा पद्धतीने ते झालं. आणि नंतर काय झालं, आताच्या काळामध्ये लोक वेगळ्या गोष्टीला महत्त्व द्यायला लागले. म्हणजे आपली कामं कुठनं होतील, आपल्याला काय मिळेल, जे काही भ्रष्टाचार ह्या मधल्या 9 वर्षात झालाय आणि त्याच्यातनं ठराविक लोक जे गडगंज झाली ती आता काहींना सांगतात, अरे तुम्ही आमच्याबरोबर या, आम्ही तुम्हाला पण त्याच्यात संधी देऊ. हे असले प्रकार चाललेले. त्याच्यामुळे हे फार चुकीचं आहे. आज नाही पण पुढची काळात हे असंच चालू राहिलं तर कुणी दोन्ही शहरांना वाली राहणार नाही. हेच कारभारी बदलण्यासाठी आज दोन्ही गट एकत्र आलेले आहेत की यावं लागलंय? कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर यावं लागलं. पण कार्यकर्त्यांचे आग्रह ज्या वेळेला सांगतात, म्हणजे एक जुनं कार्टूनचा उल्लेख मध्यंतरी एका मुलाखतीत झालेला होता. खूप जुनं कार्टून आहे ते, की एकीकडे पक्षाचे नेते असं म्हणतात की कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून आम्ही एकत्र आलो आणि पलीकडे कार्यकर्ते दाखवलेत आणि ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती त्या नेत्याचा आहे. म्हणजे नेत्यांचे आग्रह कार्यकर्त्यांवर लादले जातात असा एक आरोप होतो. असं अजिबात नाही.
मी असता तर मी सरळ सांगितलं असतं हे मला असं असं वाटतंय म्हणून करतोय. आता पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहितीये, तुम्ही पण टीव्हीला सगळे चॅनलवाले दाखवत होता, मीटिंग झाली, चर्चा फिसकटली, आता प्रत्येक जण स्वतंत्र लढणार, पुन्हा 2 दिवसांनी परत मीटिंग झाली, आता समन्वय घाट झालाय, आता एकत्र लढणार. हे असं चाललंय. बातम्या देणाऱ्यांना काही माहित नसतं की आत काय चाललंय. आम्ही चौघं आतमध्ये बसलो तर आम्ही काय बोलतोय चौघांनाच माहिती, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार कुठं सूत्र आहे देवालाच माहिती. पण दादा, एक सूत्रांची बातमी तुम्ही कन्फर्म करू शकाल का की असं आम्हाला कळलं होतं की घड्याळ चिन्हावर सगळ्यांनी लढावं, असं हे पण तुमचा आग्रह चुकीचं होता. होतं. हे पण चुकीचं होतं. नंतर मी सुप्रिया सुळेंना फोन केला, म्हणले कुणी सांगितलं, कोण मूर्ख माणूस चर्चा करताना आमच्याच चिन्हावर लढा, मग त्याच्यामध्ये युतीला अर्थच राहत नाही. मी कोल्हे साहेबांना पण विचारलं कुणी सांगितलं, पण सूत्रांची माहिती. सुप्रियाला म्हणले असं बंद करा, तुम्ही कोल्हे किंवा रोहित पवार वगैरे सगळे आले होते आणि मग ते समजलं की असं काही चर्चाच झाली नव्हती. असं एक म्हणतात की पवार कुटुंबामध्ये राजकीय विचार मतभेद त्यांचे काहीही असतील, पण पवार कुटुंब एकत्र असतं आणि राजकीय सोयीनुसार ते कुटुंब राजकीय दृष्ट्या पण एकत्र येतं आणि त्याच्यामध्ये पहिल्या फळीतले दुसऱ्या फळीतले जे नेते असतात त्यांची बरीच गोची होते त्या गटांमध्ये. गट तट एकत्र अजिबात होत नाही, हे काही होत नाही. सगळ्यांना त्यांना पाहिजे तसं होत असतं, काही नाही, सगळ्यात व्यवस्थित. आणि एखादा परिवार ते एकत्र आला तर आपण, जसं आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वेगवेगळे लढतायत, म्हणजे वेगवेगळे चिन्हावर लढतायत, परंतु युती झाली, ठीक आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. पण म्हणजे ठाकरे जसे एकत्र येणं हे नैसर्गिक होतं, तसे 2 पवार एकत्र येणं हे नैसर्गिक नाही हो. तिथं त्यांनी अनेक दिवस चर्चा चाललेली होती, दोन्ही बाजूच्या लोकांना वाटत होतं, बऱ्याचदा सकारात्मक अशा प्रकारची चर्चा व्हायची, परंतु काही काही गोष्टीला विलंब लागतो, परंतु ते झालं. आणि त्याच्यातनं शिवसेनेचीच मतं विभागली ना. शिवसेनेची मतं, आपण दोघं शिवसेनेचे आहेत, एक गेलं मनसेकडे, एक गेलं शिवसेनेकडे, आता ते दोन्ही पुन्हा एकत्र आलीत. या महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे, त्याच्यामध्येही असंच चित्र दिसेल, दोन्ही पवार काका पुतणे. तो अजून विचार केला नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तो विचार करू आणि अवश्य तुम्हाला सांगू, एक प्रेस घेऊ की आता आम्ही असं असं करायचं ठरवलंय. तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो, एकत्र येणं फायद्याचं असेल? कारण पुणे जिल्हा तुम्ही कोळून प्यायलेला आहे. यामध्ये कुठंही आम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकच शिकवलेलं आहे, बेरजेचं राजकारण करायचं. बेरजेचं राजकारण करत असताना जेवढा काही पॉझिटिव्ह विचार करता येईल तेवढा करायचा. पण याच बेरजेच्या राजकारणामध्ये शरद पवार एनडीए मध्ये येणं हे सुद्धा बेरीज असू शकते नजीकच्या काळात. हे पवार साहेब एवढे मोठे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल कसं बोलू शकतो? त्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालोय. असं म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्याबद्दल विचारता, हे बरोबर नाही. ते त्यांचे मत सांगायला एकदम सक्षम आहे. अहो, ज्यांनी गेले 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाशी ते निगडीत आहेत, 60 वर्ष, आणि दिल्लीत पण आज त्यांना सगळेच राजकीय पक्ष रिस्पेक्ट देतात, हे आपण बघितलेलं आहे. पुण्यामध्ये उद्याला, शेवटचा प्रश्न, पुण्यामध्ये उद्याला जर वेळ पडली, दोन्ही राष्ट्रवादी सत्तेच्या अगदी जवळ आलेले आहेत आणि त्यांना सत्तेसाठी बेरजेचं राजकारण, त्यासाठी काही आकड्यांची गरज आहे, अशा परिस्थितीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस, मनसे यांच्या ज्या गटाची युती आहे त्यांच्यासोबत हात मिळवणी करून वेगळी युती आघाडी होऊ शकते का? असं आता याबद्दल काही सांगता येत नाही. आम्हाला एवढंच माहिती की आमचं त्या ठिकाणी बहुमता करता आम्ही आमचे पूर्णपणे प्रयत्न करतोय, लोकांना समजून सांगतोय, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना सांगतोय, मतदारांना भेटतोय, रोड शोच्या निमित्तानं भेटतोय, सगळं काही आम्ही करतोय. शेवटी मतदार राजा 16 तारखेला जो निकाल देईल त्यानंतर ह्याबद्दलची चर्चा करणं अधिक उचित ठरेल. निकाल 16 तारखेला कळेल, पण एक व्हिडिओ व्हायरल होतोय, मतदार तुमच्यावरचं जाहीर प्रेम भर सभेत व्यक्त करतात. काय नवीनच पॅड निघालंय ते. पण अशा जेव्हा कार्यकर्त्यांकडनं प्रतिक्रिया येतात तेव्हा काय वाटतं, म्हणजे एक राजकारणी म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून?
काय नाही उत्साहाच्या भरात कार्यकर्ते तसं बोलून जातात आणि मीडिया बरोबर तेवढंच कॅप्चर करतो आणि ते दाखवतो. कधी कधी वाटतं की बाबा आपण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना काही कार्यकर्ते किती आतोनात प्रेम करतात, असं प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. शेवटी त्याच्यातनं एक समाधान पण मिळतं, आनंद पण मिळतो. अजितदादा, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला, आमच्या सगळ्या प्रश्नांनाही सडेतोड उत्तरं दिली आणि तुम्हाला खूप शुभेच्छा प्रचारासाठी आणि निवडणुकीसाठी सुद्धा. ठीक आहे नम्रताताई, तुम्हालाही धन्यवाद.